नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा ओपे अशी बनवून वगैरे घेतलेत. तर यामध्ये जे करडा आहे ते टाकलेलं आहे बघा ओप्यांमध्ये. तर तुम्हाला जरा बाहेरचा आवाज वगैरे येत असेल, कारण इकडं शेजारी उसाला तोड वगैरे चालू आहे, त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे बाहेर काढालेत. तर इकडे ही अशी ओपी तयार करून घेतलेत. आणि इकडे बघा आहे हा लसूण. तर आजच लसणाला पाणी वगैरे पाजलेलं आहे. तर पूर्ण बघा लसूण भांगलून वगैरे घेतलाय आणि लसणाला पाणी वगैरे पाजून घेतलंय. ते लसणाला पाणी वगैरे पाजलंय आणि इकडे जे कांदे वगैरे आहेत, कांद्याला पण बघा पाणी वगैरे पाजून घेतलंय असं. तर ही जी करडा आहे बघा तुम्हाला समोर दिसतोय, तर हा करडा मी बिया तयार होण्यासाठी ठेवलंय की मोठा होऊन त्यात बिया तयार होतात, त्यासाठी मी ठेवलंय बघा हे. आणि इथं कांद्यांना पाणी वगैरे पाजलेलं आहे. तर ही आज बघा असे ओपे वगैरे भांगलून घेतलेत स्वच्छ. तर आता ही जी वैरण आहे ती मी म्हशीला नेऊन वगैरे टाकणार आहे. तर ही बघा सकाळपासून ही ओपे असे भांगलून घेतलेत. तर आता वैरण सगळी मी गोळा करून नेणार आहे म्हशीला वगैरे टाकण्यासाठी. आणि इकडे बघा आपली जी मेथी आहे ती अशी उगवली. तर इकडं आहे ही कोथिंबीर. तर आता ही काढायची आहे बघा कोथिंबीर सगळी. आणि इकडं जे आहे ते ह्याचं तण वगैरे उगवले आणि त्यामध्ये आपण भाजी टाकलेली होती चाकवत, पण म्हणावी अशी चाकवत उगवली नाही. तुम्हाला रेल्वेचा आवाज वगैरे येत असेल. तर तिकडे पुढं समोरच आहे पालक आणि कोथिंबीर आपली आता काढायचे. तर हे इकडे ओपे वगैरे असे बघा भांगलून घेतलेत स्वच्छ. आणि जे कांदे वगैरे भांगलून वगैरे घेतलेले होते ते पाणी वगैरे पाजून घेतले. तर आता मी तुम्हाला दाखवते जे आमचं शेत आहे बघा इथं. तर आता शेतामध्ये जी द्राक्षाची जी बाग आहे त्याला जी द्राक्षे लागलेत ती मी दाखवते. तर इथं बघा हे अशी द्राक्षे लागलेत. तर दरवेळेला त्यांनी पांढरी द्राक्षे म्हणजे बघा इथं जे द्राक्षाची बाग आहे बघा शेतामध्ये, तर मी तुम्हाला दाखवते. दरवर्षी त्यांनी पांढरी द्राक्षे घेतात असे पीक. तर ह्यावेळेला काळी अशी घेतलेत बघा. तर अशी द्राक्षे तयार व्हायला लागली, ती कलर यायला लागलाय त्याला. तर मस्त अशी बघा द्राक्षे लागलेले आहेत. तर मागच्या वर्षी झाडाला ह्या म्हणजे पीकच नव्हतं, बागेला अजिबात पीक नव्हतं कसले ते. त्यामुळे ह्या वर्षी बघा त्यांची जी बाग आहे ते लवकर त्यांनी पीक जे आहे ते तयार केले, त्यामुळे बघा लवकरच आलेलं आहे बघा पीक. तर खूप चांगलं असं आलेलं आहे पीक. तर बघा तुम्हाला मी दाखवते जवळून. तर खूप छान असे घड लागलेत द्राक्षाचे बघा असे तयार झालेत. म्हणजे आत्ता सुरुवात आहे तयार होण्यासाठी. आत्ता जे द्राक्ष आहेत ते तयार व्हायला लागले, ती कलर यायला लागला. तर ह्या वेळेला त्यांना बघा त्यांनी लवकर पीक म्हणजे घेतल्यामुळं मागच्या वेळेला जी बाग होती त्या बागेला पीक नसल्यामुळं त्यांनी जी खराब झालेली घड होते ते सगळे काढून टाकले होते. आणि जी नवीन आता जी आता व्हरायटी आली ती त्यांनी घेतली. त्यामुळे आता ह्यांची बघा द्राक्षे जी आहे ती बाग तयार आता झाली. म्हणजे शेत आमचंच आहे, तर आम्ही दिलेलं आहे करण्यासाठी. तर ही बघा त्यांनी किती छान अशी द्राक्षे तयार व्हायला लागले. ती घड एका ह्याला बघा किती 3 4 5 6 7 8 9 10 घडे एका ह्याला आहेत बघा. तर संध्याकाळ वगैरे झाले, 6:30 वाजायला आले ते. मी थोडीशी भाजी घेतली बघा आणि अंधार पण भरपूर असा पडलाय. 6:30 वाजलेत बरोबर.
तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.